जिथे गोड पदार्थ तिथे टूटी फ्रुटी. टूटी फ्रुटींचा वापर हा केक, आईस्क्रीम, कुल्फी, फालुदा, डेझर्ट्स, बिस्किट्स किंवा कुकीजमध्ये, तसेच मिल्कशेक आणि ड्रिंक्समध्ये, ब्रेडमध्ये, मिठाईमध्ये केला जातो. आपण बाजारातून जे टूटी फ्रुटी आणतो ते खूप आकर्षक दिसतात, पण आज आपण ते घरच्या घरी अगदी कमी खर्चामध्ये आणि हेल्दी पद्धतीने कच्च्या पपईचे टूटी फ्रुटी बनवणार आहोत. मार्केटपेक्षा चवीला भारी लागणारे पपईचे टूटी फ्रुटी कसे करायचे, चला तर बघूयात रेसिपी. सगळ्यात आधी घ्यायचा कच्चा पपई. मी खूप शोधून मला हा कच्चा पपई मिळाला. पिकण्याच्या प्रोसेसमध्येच आहे, त्याची सुरुवात झाली पिकायला. तशी तुम्हाला मिळाला तर शक्यतो कच्चाच घ्या, कारण पपईच्या तुकड्यांवर कलर छान येतो. पिकलेला असेल तर तेवढे कलर नीट खुलून दिसत नाही. पुढे बघू शकता. हा पपई मी धुवून घेतलेला आहे, मग सोलणीच्या सहाय्याने त्याची साल काढून घेतली. आता काही निघत नाहीत सालं, म्हणून मी तशीच ठेवली आहेत. आता पपईचा मागचा भाग आधी सुरीने कट करून घ्यायचा, मग पपई उभी धरून कापायची, म्हणजे 2 भाग करून घ्यायचे. व्हिडिओमध्ये बघू शकता. कच्च्या आणि पिकलेल्याच्या मध्ये आहे ही पपई. यातल्या बिया काढून घ्यायच्या. बिया तशा कमीच असतात. चाकूच्या सहाय्याने त्याच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत तशा उभ्या फोडी करून घ्यायच्या. मग एक फोडीचे बारीक लांब कापून घ्यायचे. व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि या लांब तुकड्यांना पुन्हा चौकोनी आकारात लहान कट करून घ्यायचे. आता पपईच्या तुकड्यांची साईज तुम्हाला लहान किंवा मोठी, जाड किंवा पातळ कशी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही तुकडे करून घेऊ शकता. मी अशाच प्रकारे सगळ्या पपईचे चौकोनी मीडियम साईजचे तुकडे करून घेतलेले आहेत. बघू शकता व्हिडिओमध्ये. आता एक स्टीलचे किंवा जर्मरचे पातेलं घेऊन त्यामध्ये पाणी घालून सगळे पपईचे लहान तुकडे त्यात घालून घ्यायचे आणि पातेलं उचलून मोठ्या गॅसवरती ठेवायचे. आता मी इथे 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. एक जाड बुडाचं पातेलं घ्यायचं आणि त्यात साखर घालून सेम त्याच वाटीने 1 वाटी पाणी ॲड करून घ्यायचे. आणि मी फ्लेवरसाठी इथे एक छोटा चमचा विलायची पूड ॲड केलेली आहे. आता साखरेचे पातेलं गॅसवरती ठेवून द्यायचे. पपईला छान उकळी आलेली आहे. आता एक झारा घेऊन त्यातले काही पपईचे तुकडे वर काढून घ्यायचे आणि बोटाने दाबून बघायचं पपई नीट शिजली आहे. बघू शकता. जवळजवळ मी ही पपई 10 मिनटं मोठ्या गॅसवरती उकळून घेतलेली आहे. आता गॅस बंद करून 5 मिनटं पपई गरम पाण्यातच राहू द्यात. साखरेच्या पाकाला पण छान उकळी आलेली आहे. हा पाक 1 तारी होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. पाक थोडं बोटांवरती घेऊन बघायचा 1 तार होते का ते. व्हिडिओमध्ये बघू शकता. पाक परफेक्ट 1 तारी झालेला आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि आपल्याला 1 तारीच पाक करून घ्यायचा आहे. आता 5 मिनिटांनी पपईचे सगळे तुकडे एका मोठ्या चाळणीत घालायचे आणि त्यात ते सगळे पाणी काढून टाकायचे आणि चाळणीच्या खाली एक पातेलं ठेवून द्यायचं, म्हणजे एक्स्ट्राचं जे काही पाणी असेल ते पातेल्यामध्ये जमा होईल. आता मी इथे 4 बाउल घेतलेले आहेत. तुम्हाला किती कलर करायचे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आता पहिल्या बाउलमध्ये मी येलो फूड कलर आणि पायनॅपल क्रश 2 चमचे घातलेला आहे. तर दुसऱ्या बाउलमध्ये ऑरेंज क्रश आणि ऑरेंज फूड कलर घालून घेतलेला आहे. आणि तिसऱ्या बाउलमध्ये मी घातले आहे रोज सिरप आणि रेड कलर, जो मी नंतर ॲड केलेला आहे. आणि चौथ्या बाउलमध्ये घातला आहे ग्रीन पावडर कलर. सगळ्या कलर घातलेल्या वाट्या बघू शकता व्हिडिओमध्ये. तसंही मी सगळं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. आता आपला पाक गरम आहे. सांडशीने पातेलं धरून थोडा पाक हा सगळ्या बाउलमध्ये घालून घेतला. व्हिडिओमध्ये प्रोसेस सुरूच आहे. मग प्रत्येकी 4 चमचे घेऊन प्रत्येक वाटीतले मिश्रण छान चमच्याने मिक्स करून घेतलेले आहे. प्रत्येक वाटीतले मिश्रण मी चमच्याने नीट 1 मिनटं सेपरेट मिक्स करून घेतलेले आहे. व्हिडिओ थोडा मी इथे फास्ट केलेला आहे. आता सगळ्या बाउलमध्ये मी पपईचे थोडे तुकडे घालून घेतलेले आहेत आणि पुन्हा पपईचे तुकडे छान मिक्स करून घेतले चमच्याच्या सहाय्याने. असेच मी प्रत्येक वाटीतले तुकडे हे मिक्स करून घेतलेले आहेत. आता मी इथे 5वा कलर घेतलेला आहे, तो म्हणजे पिंक कलर. वाटीत 2 ड्रॉप पिंक कलरचे घालून साखरेचा पाक घातलेला आहे आणि पपईचे उरलेले तुकडे त्यात घालून चमच्याने मिक्स करून घेतलेला आहे. आता तुम्हाला सगळ्या वाट्या इथे झूम करून दाखवते. बघू शकता. जर इथे पूर्ण कच्चा व्हाईट कलरचा पपई असता तर प्रत्येक कलर हा खोलून वेगळा दिसला असता. म्हणूनच सुरुवातीला सांगितलं होतं की शक्यतो पपई कच्चाच घ्या. असोत. आता हे कलरचे बाउल रात्रभर असे झाकण लावून ठेवून द्यायचे. दुसऱ्या दिवशी बघू शकता हेच कलरचे बाउल छान लागलेले आहेत. कलर बघा. आणि साखरसुद्धा पपईच्या तुकड्यांमध्ये मुरलेली आहे. फक्त इथे माझा काही पिंक कलर झालेला नाही. पिंक कलरचा ऑरेंजच कलर दिसतोय. असोत.
आता एक चाळण घ्यायची आणि चाळण बेसिनमध्ये किंवा एका पातेल्यावर ठेवून प्रत्येकी एक बाऊल आधी त्या चाळणीमध्ये उपडा करून घ्यायचा आणि चाळण 5 ते 7 मिनटं एका पातेल्यावर ठेवून द्यायची. मी इथे सेमच वाटी घेतलेली आहे. आता पाक पूर्ण निथळल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने सगळे पपईचे तुकडे एका ताटामध्ये घालून घ्यायचे आणि चाळण धुवून पुन्हा दुसरा बाऊल त्यात ओतायचा. पण चाळण मात्र प्रत्येक वेळेस धुवून घ्यायची, नाहीतर एकमेकांना कलर लागतील. असेच मी सगळे तुकडे चाळून घेऊन ताटात पसरवून ठेवलेले आहेत. थोडं झूम करूनही दाखवते. हे पपईचे तुकडे मी घरातच रूम टेम्परेचरवर मोजून 3 दिवस सुकवून घेतलेले आहेत, कारण हवा जोरात असल्यामुळे उन्हात ठेवले तर त्यावर कचरा बसू शकतो. घरात 3 दिवसात आरामात वाळतात. जर तुम्हाला उन्हातच ठेवायचे असतील तर 1 दिवस घरात वाळवा आणि दुसऱ्या दिवशी फक्त 2 किंवा 3 तासांसाठी उन्हात ठेवून द्या. या टूटी फ्रुटींचा वास खूप सुंदर येतो आणि चवही खूप मस्त लागते. तुमच्याकडे क्रश असेल तर वापरा, नाहीतर कलरच घाला. तिसऱ्या दिवशी बघू शकता टूटी फ्रुटी घरातच किती छान वाळलेल्या आहेत. हाताला ना कलर ना पाक चिकटत आहे, बघू शकता. आणि याचा आवाजसुद्धा सुकल्यावर तुम्हाला ऐकवते. ऐकलात ना आवाज? दगड नाहीत, खूप सॉफ्ट आहेत खायला. आता एक झिपलॉकची बॅग घेऊन त्यात सगळ्या टूटी फ्रुटी घालून घ्यायच्या आणि फ्रीजमध्ये किंवा फ्रीझरमध्ये ठेवून द्यायच्या. वर्षभर छान राहतात. आहे की नाही छान रेसिपी? आता अशा फ्लेवरफुल टूटी फ्रुटी तुम्हाला मार्केटमध्ये कशा मिळणार सांगा बरं?